तुम्ही जर मुंबईत राहत असाल आणि लोकलच्या एखाद्या ग्रुपमध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर धडकला नसेल तरच नवल. लोकलमधील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. फक्त हा व्हिडिओच नाही तर या व्हिडिओसोबत एक मेसेजही व्हायरल झाला आहे. व्हायरल मेसेजमध्ये काय लिहिलं आहे आणि खरं काय आहे तेच आता या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. या व्हायरल व्हिडिओत प्रचंड गोंधळ दिसून आलाय. एक आरपीएफ कॉन्स्टेबल ही लेडीज डब्यात दिसतो. धक्काबुक्की होते. त्यात एक महिला प्रचंड आक्रमकही झालेली दिसते. मग दोघी जणी खाली उतरतात. एक महिला उतरताना खाली पडते, दुसरीलाही उतरवलं जातं. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळेच जण या व्हिडिओसोबत आलेला व्हायरल मेसेजही वाचतात. त्या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे ते आता जाणून घेऊयात आणि त्यानंतर या मेसेजची सत्यता नेमकी काय आहे, हा सगळा प्रकार खरा आहे की खोटा आहे त्याचीही पडताळणी करूयात. व्हायरल मेसेजमध्ये काय लिहिलं आहे? व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की 2 आठवड्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. एक बाई आणि तिची मुलगी बदलापूर ट्रेनमध्ये डाऊन मारून आल्या. तर बदलापूरमधील काही बायकांनी त्या मुलीवर आणि तिच्या आईवर मारहाण केली आणि तिच्या आईला ट्रेनमधून बाहेर काढलं. त्यानंतर त्या मुलीला पण बाहेर काढलं. पण तिच्या आईची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. तिला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत होता आणि त्यातूनच तिच्या आईने स्वतःचा जीव गमावला. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की पोलीस तिथे असताना सुद्धा हे सगळं झालं. हे खूपच भयानक आहे. आपण रोज ट्रेनमधून प्रवास करतो आणि लोक अशीच वागत राहिली, भांडण करण्यापेक्षा थोडं शांत डोकं ठेवलं तर हे सगळं नाही होणार. दुसरी गोष्ट म्हणजे त्या 2 बायकांना अटक झाली आहे. पण अशा लोकांना कडक शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि माझ्या माहितीनुसार ती ट्रेन 8:10 सकाळची ट्रेन होती. ती ट्रेन बदलापूरमध्ये 3 नंबर प्लॅटफॉर्मवर लागते. म्हणजे ती ट्रेन वांगडी कारशेडमधून निघते. त्यामुळे ट्रेनमध्ये चढलेली व्यक्ती ही त्या वांगडी वस्तीमध्ये राहणारी असावी. जर एखादी व्यक्ती डाऊन करून आली म्हणून त्या व्यक्तीशी असं वागणं खूपच चुकीचं आहे. दरम्यान या संपूर्ण व्हायरल व्हिडिओनंतर आम्ही रेल्वे पोलीस, प्रवासी संघटना आणि स्थानिक सूत्रांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या व्हिडिओबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली. साम टीव्हीचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी रेल्वे पोलिसांकडे या व्हिडिओबाबत विचारणा केली. त्यानंतर महत्त्वपूर्ण खुलासे पोलिसांनी साम टीव्हीकडे केले आहेत. त्यातूनच हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, नेमकी ही घटना काय आहे आणि खरंच त्या आईला आपला जीव गमवावा लागला का याबाबतही महत्त्वाचा खुलासा समोर आलाय. नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे? रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही 8 नोव्हेंबरची घटना आहे. व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा आहे का? पूर्णपणे नाही, पण काही गोष्टी धादांत खोट्या आहेत. नेमकं काय घडलं? ठाणे जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना नोव्हेंबर महिन्यातली आहे. कारशेडमधून काही महिलांनी गाडी पकडली. गाडी आधी बदलापूरला गेली. तिथून CSMTच्या दिशेने ती रवाना झाली. रिटर्न चढल्यामुळे सीटवरून भांडणं झाली. भांडण इतकं वाढलं की पोलिसांना कळवावं लागलं. दरम्यान एक महिला बेशुद्ध पडली. पोलिसांनी ठाण्याला या महिलेला उतरवलं. तक्रार देण्यासंदर्भात विचारणा केली, पण महिलेने तक्रार न देताच ती पुढे दादरच्या दिशेने निघाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडिओ नोव्हेंबर महिन्यातला असल्याची बाब समोर आली आहे. बेशुद्ध महिलेचा जीव गेला नसून ती जिवंत असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओसोबत शेअर करण्यात आलेला मेसेज साम टीव्हीच्या पडताळणीमध्ये खोटा असल्याचं समोर आलंय. सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.